बीड जिल्ह्यात काही काळापूर्वी राजकीय अस्थिरता असताना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जबाबदारी स्वीकारली। मिळालेल्या संधीचे सोने करत सर्वात पहिल्यांदा त्यांनी भाजपाचे रमेशराव आडसकर यांना राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश दिला। त्यानंतर वडवणीचे राजाभाऊ मुंडे व बाबरी मुंडे पिता पुत्रांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। पालकमंत्री अजित पवार आज जिल्ह्यात झेंडावंदनासाठी आले। केज विधानसभा निवडणूक लढवलेल्या डॉक्टर अंजलीताई घाडगे ज्या शरद पवार गटामध्ये होत्या त्यांनी आज अजितदादाच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश घेतला। यावेळी रमेश आडसकर, जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण, राजाभाऊ अवताडे आदी मान्यवर उपस्थित होते। बीड जिल्ह्यात भाजपाचे वर्चस्व आहे, बीड जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला आहे असे राज्यात संबोधले जात असताना भाजपा पक्षात आपले काही खरे नाही ही भावना जिल्ह्यातील कार्यकर्ते व नेत्यात रुजू लागल्याने बहुतांशी कार्यकर्ते व नेत्यांनी एकमेव राजकीय भविष्य असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करत असल्याचे दिसत आहे। एव्हाना तशी कार्यकर्त्यामध्ये जाणीव झाल्याने अजितदादाच्या गटात जाहीर प्रवेश होत असल्याचे दिसत आहे। अंबाजोगाई नगर परिषद तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी अगोदर अनेक नेते व कार्यकर्त्यांचा अजितदादा गटात प्रवेश होणार असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात जोरात सुरू आहे। आता कोणाचा प्रवेश होणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे। अंबाजोगाई मार्केट कमिटीच्या यार्डात हमाल भवनासाठी जागा द्यावी या मागणीसाठी संजय साळवे यांचे मार्केट कमिटीच्या कार्यालयासमोर आज आमरण उपोषण होते। पालकमंत्री जिल्ह्यात असताना त्यांच्याच जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयासमोरील आमरण उपोषणाचा मुद्दा कोणी उपस्थित केला तर उत्तर काय आहे आपल्याकडे असा प्रश्न जिल्हाध्यक्ष चव्हाणांना पडला असावा। जिल्हाध्यक्ष चव्हाण यांनी उपसभापती व सचिवांना पाठवून उपोषणकर्ते संजय साळवेंना हमाल भवनासाठी प्रस्तावित लेआउटमध्ये जागा देण्यात येईल असे लेखी उत्तर दिल्याने उपोषणकर्ते संजय साळवेंनी आजचे आमरण उपोषण स्थगित केले आहे। यामुळे जिल्हाध्यक्ष तथा सभापती ॲडव्होकेट राजेश्वर चव्हाण यांनी सुटकेचा श्वास सोडला। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयाकडे विशेष लक्ष दिल्याचे दिसत असून आमदार नमिताताई मुंदडा यांचाही यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे। इमारत बांधकामासाठी भविष्यात करोडो रुपयाचा निधी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे।